हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10 चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय कार्बन कंपाऊंड्स. कार्बन कंपाऊंड्स मध्ये आतापर्यंत आपण बघितले कंपाऊंड्स ऑफ कार्बन फॉर्म फ्रॉम कार्बन अँड हायड्रोजन. मीन्स आपण जे कंपाऊंड्स आतापर्यंत बघितलेले आहेत ते कंपाऊंड्स फॉर्म झाले होते कार्बन अँड हायड्रोजन पासून. बट नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे कार्बन कंपाऊंड्स हॅव्हिंग डिफरंट फंक्शनल ग्रुप्स. मीन्स काय होईल आता तर हायड्रोकार्बन्स मधला जो हायड्रोजन ॲटम्स आहे तो रिप्लेस होईल वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम्स. एक किंवा त्यापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतील डिफरंट फंक्शनल ग्रुप्सनी आणि त्यापासून फॉर्म होतील कार्बन कंपाऊंड्स. आणि हे फंक्शनल ग्रुप आपल्याला पाहायचे आहे. यानंतर आपण पाहू यापासून फॉर्म झालेले कंपाऊंड्स आणि त्याचे आयुपीएसी नेमिंग्स. सो फर्स्ट कंपाऊंड फर्स्ट फंक्शनल ग्रुप बघू शकतो आपण. नेम असेल फर्स्ट फंक्शनल ग्रुपचा नेम बघू शकता. नेम असेल हॅलोजन. फर्स्ट फंक्शनल ग्रुप असेल हॅलोजन. आता हॅलोजन आपण ग्रुप 17 ला सुद्धा हॅलोजन म्हणतो आणि ग्रुप 17 पासून जो फंक्शनल ग्रुप आपण असेल त्याला म्हणू ग्रुप 17 पासून जो फंक्शनल ग्रुप फॉर्म होईल त्याला म्हणू आपण हॅलोजन. आणि फंक्शनल ग्रुप बघू शकतो. फंक्शनल ग्रुप असेल. आता फंक्शनल ग्रुपचा फर्स्ट बघू आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला असेल फंक्शनल ग्रुपचा. त्यासोबतच असेल कंडेन्स्ड फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड कंडेन्स्ड फॉर्म्युला. सो फंक्शनल ग्रुपचा बघू शकता स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड द कंडेन्स्ड फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघू शकतो आपण. हॅलोजन साठी आपण डिनोट करू दॅट इज एक्स. एक्स ने डिनोट करू आपण हॅलोजन्स. हॅलोजन्सची व्हॅलेन्सी 7 असेल. सॉरी हॅलोजनची व्हॅलेन्सी 1 असेल. सो हॅलोजनची व्हॅलेन्सी 1 असल्याने तो बॉन्ड फॉर्म करेल 1 आणि 1 बॉन्ड फॉर्म करेल. त्यामुळे 1 हायड्रोजन ॲटम रिप्लेस होईल हॅलोजन ॲटमनी. आता हॅलोजन ॲटम्स कुठले असेल तर फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, त्यानंतर असेल आयोडीन. ह्या सगळे फंक्शनल ग्रुप असतील. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आणि डिनोट करताना एक्स ने डिनोट करू आपण दॅट इज असेल हॅलोजन. हॅलोजनला डिनोट करताना आपण हॅलोजन हा फंक्शनल ग्रुपला डिनोट करताना आपण डिनोट करू एक्स अँड फंक्शनल ग्रुपनी. तर बघू शकता हे असतील हॅलोजन्स आणि याचा कंडेन्स फॉर्म्युला पण सेम असेल. त्यानंतर आपण बघू शकतो नेक्स्ट दॅट इज असू शकते नेक्स्ट असेल अल्कोहोल. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप बघू शकता तुम्ही अल्कोहोल असेल. आता अल्कोहोल मध्ये जो फंक्शनल ग्रुप असेल बघू शकता O बॉन्डेड H. यामध्ये सुद्धा बघू शकता आता ऑक्सिजन असेल. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी असेल 2 अँड हायड्रोजनची व्हॅलेन्सी असेल 1. हायड्रोजनची व्हॅलेन्सी फुलफिल झाली ऑक्सिजन सोबत बॉन्ड बनवून आणि ऑक्सिजन जो आहे तो 2 बॉन्ड्स क्रिएट करेल. 1 बॉन्ड त्यांनी हायड्रोजन सोबत क्रिएट केलाय तर 1 बॉन्ड तो क्रिएट करेल कार्बन सोबत. मीन्स यासाठी सुद्धा 1 हायड्रोजन ॲटम रिप्लेस करावा लागेल आपल्याला हायड्रोकार्बन्स मधला आणि त्या जागी येईल ऑक्सिजन बॉन्डेड येईल. त्यानंतर बघू शकता ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे. 1 व्हॅलेन्सी फुलफिल केली हायड्रोजनना तर 1 व्हॅलेन्सी फुलफिल करेल कार्बन. तर बघू शकता यामध्ये ऑक्सिजन बॉन्डेड विथ हायड्रोजन हा असेल नेक्स्ट फंक्शनल ग्रुप आणि हा फंक्शनल ग्रुप असेल अल्कोहोल. कंडेन्स फॉर्म मध्ये बघू शकता बॉन्डेड OH. कंडेन्स फॉर्म मध्ये असेल बॉन्डेड OH. एक्झाम्पल सुद्धा बघू शकतो आपण. एक्झाम्पल बघायचं असेल तर बघू शकतो आपण एक्झाम्पल CH3 बघू शकता CH3 बॉन्डेड विथ OH. आता बघू शकता CH4 इज अ हायड्रोकार्बन. CH4 असेल हायड्रोकार्बन दॅट इज मिथेन. मिथेन मधला एक हायड्रोजन बघू शकता. आता मिथेन मध्ये असेल CH4. मिथेन मधला एक हायड्रोजन दॅट इज आपण केलाय CH3 आणि त्यानंतर बघू शकता 1 हायड्रोजन रिप्लेस केलाय बॉन्डेड OH दॅट इज असेल अल्कोहोल. फंक्शनल ग्रुप असेल अल्कोहोलचा आणि असेल CH3OH दॅट इज द कार्बन कंपाऊंड फॉर्म फ्रॉम फंक्शनल ग्रुप अल्कोहोल. अल्कोहोल पासून फॉर्म झालेला असेल कार्बन कंपाऊंड. त्यानंतर हॅलोजन सोबत सुद्धा फंक्शनल ग्रुप असेल. हॅलोजन फंक्शनल ग्रुप पासून फॉर्म झालेला कंपाऊंड बघू शकतो आपण C2S6 असेल तर C2H5 घ्यावं लागेल. बॉन्डेड विथ X. आता X जागी तुम्ही फ्लोरीन घेऊ शकता, क्लोरीन घेऊ शकता, ब्रोमीन घेऊ शकता आणि आयोडीन सुद्धा घेऊ शकता. सो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या सगळ्यांना डिनोट करण्यासाठी एक यूज करतो आपण दॅट इज X. सो C2H6 असता. C2H6 असेल इथेन. C2H6 मधला एक हायड्रोजन आपण रिप्लेस केला हॅलोजननी. तर याला म्हणू शकतो आपण कार्बन कंपाऊंड फॉर्म फ्रॉम हॅलोजन. हॅलोजन या फंक्शनल ग्रुप पासून फॉर्म झालेला असेल कार्बन कंपाऊंड. त्यानंतर नेक्स्ट कार्बन कंपाऊंड बघू शकतो. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप बघू शकतो आपण दॅट इज अल्डिहाइड. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप असेल अल्डिहाइड. आता बघू शकता अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप बघू शकता C
डबल बॉन्ड O बॉन्डेड विथ H. आता या फंक्शनल ग्रुप बघू शकता C डबल बॉन्ड O बॉन्डेड विथ H, दॅट इज असेल CHO. हा फंक्शनल ग्रुप असेल CHO. यामध्ये सुद्धा बघू शकता ऑक्सिजनची व्हॅलेन्सी कंप्लीट झाली आहे, दॅट इज 2 बॉन्ड्स फॉर्म केले. हायड्रोजनची व्हॅलेन्सी कंप्लीट झाली आहे, दॅट इज 1 बॉन्ड फॉर्म केलाय. त्यानंतर बाकी आहे कार्बन. कार्बन मध्ये बघू शकता 3 बॉन्ड्स फॉर्म झाले, 1, 2 and 3, आणि 1 बॉन्ड फॉर्म करेल तो कार्बन सोबत, दॅट इज हायड्रोकार्बन सोबत. मीन्स 1 हायड्रोजन पुन्हा रिप्लेस होईल आणि त्या जागी बॉन्डेड विथ CHO, दॅट इज अल्डिहाइड. CHO असेल तर बघू शकता अल्डिहाइड. एक्झाम्पल बघू शकता आपण C3H7. आता C3H8. C3H8 असेल प्रोपेन. प्रोपेन मधला एक हायड्रोजन आपण रिप्लेस करू, दॅट इज CHO. CHO इज अ फंक्शनल ग्रुप अँड फंक्शनल ग्रुप असेल अल्डिहाइड. त्यानंतर एक्झाम्पल बघू शकतो आपण कीटोन. त्यानंतरचं एक्झाम्पल असेल कीटोन. कीटोन असेल फंक्शनल ग्रुप C डबल बॉन्ड O. आता बघू शकता अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये काय डिफरन्स असेल तर बघू शकता C डबल बॉन्ड O असेल कीटोन, तर C डबल बॉन्ड OH असेल अल्डिहाइड. C डबल बॉन्ड O बॉन्डेड H असेल अल्डिहाइड, तर C डबल बॉन्ड O असेल कीटोन. यामध्ये बघू शकता कार्बनने 2 बॉन्ड्स फॉर्म केले ऑक्सिजन सोबत. आता ऑक्सिजनचे बॉन्ड्स कंप्लीट झालेले आहे, कार्बनचे 2 बॉन्ड्स बाकी आहेत, तर हे 2 बॉन्ड्स तो फॉर्म करेल चेन सोबत, दॅट इज हायड्रोकार्बन सोबत, आणि हायड्रोकार्बन मधला एक हायड्रोजन रिप्लेस करून बॉन्ड फॉर्म करेल त्यासोबत. त्यानंतर बघू शकता CO या प्रकारे असेल कंडेन्स फॉर्म्युला. तर एक्झाम्पल बघू शकता CH3. बघू शकता CH3 एक हायड्रोजन रिप्लेस केलाय, मधातील CO पुन्हा बॉन्डेड असेल C2H5. बघू शकता C2H5. दोन्ही साइडनी हायड्रोकार्बन्स येतील. एक साइडनी बघू शकता CH4 आलेला आहे, CH4 मधला हायड्रोजन रिप्लेस करून आला CH3, तर C2H6 मधला हायड्रोजन रिप्लेस करून आला C2H5, दॅट इज 2 बॉन्ड्स बाकी होते, दोन्ही साइडनी आले हायड्रोकार्बन्स. बघू शकता. त्यानंतरचं एक्झाम्पल बघू शकता तुम्ही कार्बोक्सिलिक ऍसिड असेल. त्यानंतरचं एक्झाम्पल असेल कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड असेल बघू शकता C डबल बॉन्ड O बॉन्डेड विथ O बॉन्डेड विथ H. पुन्हा बघू शकता C डबल बॉन्ड O, 2 बॉन्ड्स कंप्लीट झाले ऑक्सिजनचे. त्यानंतर OH असेल बघू शकता. आता अल्कोहोल मध्ये ओनली OH असेल, तर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये C डबल बॉन्ड O बॉन्डेड H असेल. आता ऑक्सिजनचे सुद्धा बॉन्ड्स कंप्लीट झाले आहे आणि हायड्रोजनचे बॉन्ड्स सुद्धा झालेले आहे कंप्लीट. बॉन्ड्स बाकी आहेत, दॅट इज कार्बन. कार्बन बघू शकता 2 बॉन्ड्स फॉर्म केले आणि 1 बॉन्ड फॉर्म केलाय, दॅट इज 3 बॉन्ड्स फॉर्म केलाय, आणि 1 बॉन्ड फॉर्म करेल तो कार्बन चेन सोबत, दॅट इज हायड्रोकार्बन सोबत, आणि कंडेन्स फॉर्म मध्ये लिहू शकतो आपण COOH. आता बघू शकता एकच साइडने चेन असेल, दॅट इज हायड्रोकार्बनची चेन असेल. एक्झाम्पल बघू शकतो C2H5. पुन्हा C2H6 मधला एक हायड्रोजन रिप्लेस करून आला C2H5 बॉन्डेड विथ COOH, बॉन्डेड विथ असेल COOH. तर बघू शकता या प्रकारे फॉर्म करेल कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि या सगळ्यांचे IUPAC नेमिंग सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. तर बघू शकता या प्रकारे हायड्रोकार्बन्स मधला हायड्रोजन रिप्लेस करून त्या जागी अटॅच होतील फंक्शनल ग्रुप्स, आणि फंक्शनल ग्रुप अटॅच करून डिफरंट कार्बन कंपाऊंड्स आपण फॉर्म करू शकतो. हे असतील डिफरंट फंक्शनल ग्रुप आणि त्यांचे कंडेन्स फॉर्म्युले अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युले अँड एक्झाम्पल. यानंतर आणखी घेऊ आपण. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो आपण. एक्झाम्पल असेल आपलं इथर. इथर बघू शकता बॉन्डेड असेल O. आता बघू शकता ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 असेल, मीन्स 2 बॉन्ड्स कंप्लीट करावे लागतील, आणि 2 बॉन्ड्स कंप्लीट करायसाठी आता बघू शकता याला दोन्ही साइडनी असेल चेन, आणि इकडे येऊन जाईल इथर असेल नेमिंग, इथे येईल नेमिंग, दॅट इज इथर. इथे स्ट्रक्चरल फॉर्म्युला दॅट इज O. कंडेन्स फॉर्म्युला सुद्धा सेम असेल, दॅट इज O. आणि दोन्ही साइडने असेल याला चेन. एक्झाम्पल बघू शकता आता दोन्ही साइडनी चेन असेल, दॅट इज हायड्रोजन रिप्लेस होऊन जाईल आणि त्या जागी येईल बॉन्डेड विथ ऑक्सिजन. एक्झाम्पल बघू शकता CH3 बॉन्डेड विथ O बॉन्डेड विथ CH3. त्यानंतर एक्झाम्पल बघू शकता CH3 बॉन्डेड विथ O बॉन्डेड विथ C2H5. मीन्स डिफरंट चेन सुद्धा असू शकते किंवा सेम सुद्धा असू शकते. CH3 दोन्ही साइडने बघू शकता मिथेन मधला हायड्रोजन रिप्लेस झालाय, तर इथे मिथेन, तर इथे घेतला आपण इथेन. दोन्ही टाइप्स मध्ये असू शकते. CH3 C2H5 दॅट इज डिफरंट चेन असेल, CH3 दॅट इज सेम चेन असेल, आणि या प्रकारे फॉर्म होईल इथर बॉन्डेड विथ ऑक्सिजन. मीन्स डिफरंट कार्बन कंपाऊंड्स फ्रॉम द हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स मधला हायड्रोजन रिप्लेस करून त्याचा घेईल फंक्शनल ग्रुप. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकतो आपण इथर नंतर. नेक्स्ट एक्झाम्पल असेल इस्टर. इथर नंतर नेक्स्ट एक्झाम्पल असेल इस्टर. बघू शकता इस्टर असेल C डबल बॉन्ड O बॉन्डेड विथ O. सो C डबल बॉन्ड O बॉन्डेड विथ O. नेक्स्ट एक्झाम्पल असेल दॅट इज बॉन्डेड विथ COO. आता बघू शकता फारसं कन्फ्युजन होईल तुम्हाला. COOH दॅट इज असेल कार्बोक्सिलिक ऍसिड. इस्टर असेल COO. इस्टर असेल COO, आणि याच्या दोन्ही साइडनी असेल चेन. सो आता दोन्ही साइडनी चेन असेल, पुन्हा सेम एक चेन असू शकते, दॅट इज CH3 COO CH3, और डिफरंट सुद्धा चेन असू शकते, दॅट इज
CH3 COO सो या प्रकारे फॉर्म होईल ईस्टर आणि यामधला हायड्रोजन रिप्लेस करून बॉन्डेड झालेला आहे फंक्शनल ग्रुप सोबत. त्यानंतर नेक्स्ट बघू शकता, नेक्स्ट फंक्शनल ग्रुप असेल अमाइन. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप असेल अमाइन दॅट इज बॉन्डेड विथ NH2. बॉन्डेड विथ असेल NH2 और याला सुद्धा लिहू शकतो आपण बॉन्डेड विथ H. बॉन्डेड विथ H. आता होऊ शकता नायट्रोजन आहे 3 बॉन्ड्स फॉर्म करेल, 2 बॉन्ड्स हायड्रोजन सोबत फॉर्म केले तर एक बॉन्ड फॉर्म करेल तो कार्बन चेन सोबत. सर बघू शकता हे बॉन्डेड विथ NH2 असेल आणि एक्झाम्पल बघू शकता C2H5 बॉन्डेड विथ NH2, C2H5 बॉन्डेड विथ NH2 और C3H7 बॉन्डेड विथ NH2. हे असतील डिफरंट एक्झाम्पल्स फॉर द अमाइन. आणि यानंतर आपण बघू IUPAC अँड कॉमन नेमिंग फॉर द डिफरंट कंपाऊंड्स. या कंपाऊंड साठी आपण बघू IUPAC अँड कॉमन नेमिंग.